घेतलेल्या अभंगात तुकाराम महाराज नामाचंही महत्त्व सांगतात आणि पांडुरंगाचंही महत्त्व सांगतात. आता तुम्ही म्हणाल की नामाचं महत्त्व आणि पांडुरंगाचं महत्त्व तर दोन्ही वेगवेगळे आहे का? हो, तर दोघीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. देवाचं नाम आणि देवाचं रूप याच्यात खूप फरक आहे. आपण बऱ्याच वेळेस या व्यासपीठावरून याचा अनेक वेळा उच्चार केलेला आहे की भगवंताचा छंद आणि भगवंताच्या नामाचा छंद. भगवंताचा छंद आणि भगवंताच्या नामाचा छंद. ज्या साधकाला भगवंताच्या नामाचा छंद असतो त्याला भगवंता समोर उभं राहून नाम जपण्याची गरज नाही. तो जैसी स्थिती आहे तैस्या परी राहे. जैसी स्थिती आहे त्या एके ठाईच वैसोनी करा एकचित्त अनंत आठवावा. आपल्यासारखे संसारी जीव जे असतात ते काय करतात? ठाईच बसतात पण संसाराची चिंता करतात. आणि बुद्धिवादी जे जीव असतात ते ठाईच बैसून संसारात बसून भगवंताची चिंता करतात. ठाला विठ्ठला विठ्ठला. बुद्धिवादी जीव लोक काय करतात की ते संसारात असतात पण भगवंताचं नामस्मरण करत असतात. कारण संसार हा उद्वेग आहे. त्या उद्वेगाप्रमाणे राहायचं आहे. जे होणार आहे ते होणार आहे पण मग भगवंताशिवाय शाश्वत या जीवनात या जगात कोणी नाही. म्हणून बुद्धिवादी जीव काय करतात? संसारात असतात पण भगवंताचं नामस्मरण मनामध्ये कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा. तो बुद्धिवादी जीव संसारात असून सुद्धा भगवंताची चिंता करत असतो.
भगवंताच्या नामाची किंवा आपलं नाम सुटलं. आपला विषय असा चालू होता की भगवंताच्या नामाचा छंद आणि भगवंताचा छंद. तर भगवंताच्या नामाचा छंद याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर हनुमंतराय आजही चिरंजीव आहे. तर कशाच्या जोरावर? फक्त भगवंताच्या नामाच्या जोरावर. आणि भगवंताचा छंद पहिले गोपिकांना भगवंताचा छंद होता. मग भगवंताने हळूहळू ज्ञान प्राप्त करून आपला छंद काढून घेतला आणि आपल्या नामाचा छंद दिला. लागला नामाचा छंद, भगवंताच्या नामाचा छंद आणि भगवंताचा छंद. उद्धवांना पहिले भगवंताचा छंद होता, पण भगवंताने गोपिकेंकडे पाठवलं, ज्ञान प्रदान करून घेतलं आणि उद्धवाला सुद्धा भगवंताच्या नामाचा छंद लावून घेतला. कारण भगवंताचा छंद हा त्या काळात द्वापार युगामध्ये भगवंतांना कलेवर सोडायचं होतं. मग हे सगळे दुःखी होतील म्हणून त्यांना नामाचा छंद लावून घेतला आणि भगवंतांनी अवतार कार्य संपवून घेतलं. म्हणून बुद्धिवादी जीव काय करतो? तो संसारात असून परमार्थाचं ध्यान करतो. आणि संसारी जीव काय करतो? परमार्थात असतो पण संसाराचं ध्यान करतो. सकाळीच मी एका व्यक्तीला सांगितलं, त्यांनी माझ्या हातात दक्षिणा दिली. म्हटलं, अहो तुम्ही देवाचं एवढं करता, तुमचं करणं आमचं कर्तव्य आहे. जो देवाचं करतो सदास दासोहम, त्या भगवंताच्या दासाचा मी दास आहे. त्या भगवंताच्या दासाचा मी दास आहे. भगवंताचा उत्सव केला, कारण जो भगवत कार्याला मदत करतो ना, त्यासी अनुकूल व्हावे. त्याला वेळोवेळी आपल्या ज्ञानाने मदत करत असावी. कारण त्यांच्याकडनं आपल्यापेक्षा जास्त सेवा घडत असते. आपल्यापेक्षा जास्त सेवा त्यांच्याकडनं घडत असते. म्हणून त्यांच्या दासाचा मी दास. सदास दासोहम. मी अनेक वेळा एक दृष्टांत सांगितलाय की एक श्रेष्ठ ऋषी तपाला बसले होते आणि त्यांच्याजवळ एक साधक गेला. त्याने नमस्कार केला, म्हणे मला बोध व्हावा भगवंताचा, मी काय जप करू? म्हणे सदास दासोहम, मी भगवंताच्या दासाचा दास आहे असा जप कर. काही काळ त्याने जप केला. जप करता करता त्याच्यामध्ये तर्क आला की सदास दासोहम जप करायची काय गरज आहे. म्हणून त्याने तो जप सोडून दिला आणि दासोहम जप केला की मी भगवंताचा दास आहे. एवढा जप करून त्याच्यामध्ये काही फरक नाही पडला. तो परत
ऋषींजवळ गेला. म्हणे मी जप करतोय पण काही फरक नाही. म्हणे काय जप करतोय? म्हणे दासोहम. मी तर तुला सदा सदा दासोहम सांगितला होता. म्हणे नाही, मी भगवंताचा दास आहे. अरे हाच अहंकार आहे. मग आता असा जप कर, सदास सदास दासोहम. मी दास, देवाच्या दासाचा दासाचा दास आहे. तेव्हा तो अहंकार जाईल. म्हणून बुद्धिवादी जीव काय करतो, हा परमार्थात लागतो. आणि बुद्धी कशाने चालते हो, तर कर्माने. बुद्धी कर्मानुसारिणी. आपलं कर्म जसं असेल ना त्याप्रमाणे आपली बुद्धी चालायला लागते. आपल्या कर्मावर आपली बुद्धी ठरलेली असते. म्हणून आपल्याला पूर्वजांपासून सांगितलेलं आहे की कर्म कसं करावं, दुसरा दुखणार नाही असं. नेहमी दुसऱ्याला दगड मारून पळून जाण्याची जर सवय लागली तर ते कर्म वाईट होतं आणि मग तशी वृत्ती बनत जाते, तशी बुद्धी बनत जाते. बुद्धी कर्मानुसारिणी. म्हणून सत्य सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरुचा, हाची सुबोध गुरुचा. नामा परते न सत्य मानावे. म्हणून आपलं आचरण असं असावं की सदा ते सत्य. सत्य हा शब्दाचं विषय करायला गेलो तर सत्य हे नाव प्रथमतः भगवंताचं आहे. सत्य साच खरे विठोबाचे नाम बरे. विठोबाचे बरे नाम. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नाम विठोबा. तेने तुटे ती साधने, तेने तुटे ती साधने. उभय लोकी कीर्ती देणे, उभय लोकी कीर्ती देणे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य, साच आणि खरं. आपला पुन्हा तोच मुद्दा आला की सत्य म्हणजे खरं, साच म्हणजे खरं आणि खरं म्हणजे खरं. तिन्ही प्रकारे पृथ्वी तलावर, खाली पाताळात आणि भूलोकात, स्वर्गलोकात, ह्या तिन्ही ठिकाणी भगवंताचं नाव सत्य आहे. म्हणून 3 वेळा सत्य वापरलं. दुसरा मुद्दा सांगितला, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. पृथ्वी तलावर, पाताळ लोकात, स्वर्ग लोकात, तिन्ही लोकांमध्ये भगवंताचं नाम श्रेष्ठतम आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी 3 वेळा शब्द वापरला, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तर बुद्धिवादी जीव जो असतो तो संसारात असून परमात्म्याचं ध्यान करत असतो. बुद्धी कर्मानुसारिणी. आपलं जसं कर्म असेल तशी बुद्धी होते. म्हणून ह्या कर्माकरता आपले हे सुद्धा भाग्यात लागतं. आपलं पूर्वपुण्य उदयाला यावं लागतं. आपलं पूर्वपुण्य उदयाला यावं लागतं, तेव्हा आपण परमात्म्याच्या दरबारात येऊ शकतो. बघा, नाही तर म्हणजे आता ही परिस्थिती सोडा, पॅन्डेमिकची परिस्थिती सोडा, पण तत्पूर्वी जळगाव शहरात राहणारे लोक 5-6 लाख काहीतरी असतील. त्याच्यापैकी किती मंदिरात येऊ शकता? नाही येऊ शकत. कारण पूर्वपुण्य उपजलं पाहिजे.
बहुत पुण्य केले म्हणून विठ्ठलेला पूर्वी खूप पुण्य केलं आम्ही, म्हणून ह्या जन्मात आम्हाला परमात्म्याचं आम्ही बहु पुण्य केले विठ्ठले कृपा केली, बहुपुण्य केले मागच्या जन्मात, म्हणून ह्या दरबारात बसायला मिळतं. मग ते जे बहुपुण्य आहे त्याचा उपयोग पुण्य वाढवायसाठी करायचा का कमी करण्यासाठी करायचा, हे बुद्धिवादी जीवाचं काम आहे. हे काम कोणाचं? बुद्धिवादी जीवाचं. बरं, आम्हाला 4 ठिकाणी वेगवेगळी बुद्धी चालवावी लागते. 9 वाजेशी संपवायचं, सगळे जोरात आहे. त्यात कसं झालं, सगळ्यांचा पहिले पोटोबा होऊन गेला, फक्त बुवाच विठोबा करतोय, विठ्ठला विठ्ठला. म्हणून बुद्धिवादी जीव परमात्म्याकडे आपलं मन लावतात आणि आपल्यासारखे जीव हे परमात्म्याच्या दरबारात असून संसाराकडे जीव लावतात. मग आता आपण पूर्वजन्मी बहुपुण्य केले, तोहा या विठ्ठले कृपा केली म्हणून इथं बसू शकलो. पण इथं बसून जर संसाराचं ध्यान लावलं तर ती पुण्य वाढेल का कमी होईल? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग जर भगवंताच्या दरबारात येऊन आपलं चित्त 4 ठिकाणी 10 ठिकाणी फिरत असेल तर ते काहीही उपयोगाचं नाही. मग त्या साधकाला बुद्धिवादी जीव म्हटलं जात नाही. अनेक म्हणजे मला असं बिलकुल म्हणायचं नाही की तू बाकीच्यांना बुद्धी नाही. बुद्धी आहे म्हणून तर आहे ना.
बुद्धी आहे म्हणून आहे, पण ती कर्माने शुद्ध झालेली नाही म्हणून ती भगवंताकडे लागत नाही. बुद्धी बिलकुल नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही, माझ्या शब्दाचा विपर्यास करू नका. बुद्धी सगळ्यांनाच आहे, पण ती शुद्ध बुद्धी जी भगवंताकडे लागते ती शुद्ध बुद्धी. बाकीची बुद्धी आपण असं नाही कसं म्हणू शकू, बुद्धी नाही म्हणून. बुद्धी आहे म्हणून तर नोटा बदलवल्या का नाही हो, ठला विठ्ठला. बुद्धी आहे म्हणून तर नोटबंदीच्या काळात नोटा बदलवल्या गेल्या का नाही. ती व्यावहारिक बुद्धी झाली. आपल्याला कुठली बुद्धी पाहिजे? शुद्ध बुद्धी. आपल्याला कपटाचरणा कधी न वश व्हावे अशी बुद्धी पाहिजे. बुद्धी बिलकुल नाही कोणाला असं नाही. एका ठिकाणी प्रवचन चालू होतं आणि एका महाराजांनी सांगितलं की बुद्धी कोणाला नाही अशांनी हात वरती करा. त्याच्यात कोणीच हात वरती केला नाही, एकाने वरती केला. म्हणजे महाराज मला बुद्धी नाही हे सांगण्याची तरी तुझ्याकडे बुद्धी आहे का नाही म्हणे, म्हणजे तू बुद्धिवान आहे. ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपल्याला कुठली बुद्धी पाहिजे? शुद्ध बुद्धी. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरी बुद्धी म्हणून आपल्याला शुद्ध बुद्धीची गरज आहे परमार्थामध्ये. शुद्ध बुद्धी शुद्ध बुद्धीलाच भगवंताच्या नामाची आवडी लागू शकते. शुद्ध बुद्धीच भगवंताची भक्ती करू शकते. भक्तीचे मध्वाचार्यांनी 2 प्रकार पाडलेले आहेत. छान मुद्दा आहे, एकदम लक्ष देऊन ऐका. भक्तीचे मध्वाचार्यांनी 2 प्रकार पाडलेले. पहिल्या भक्तीचं नाव त्यांनी दिलंय मर्यादा भक्ती आणि मध्वाचार्यांनी दुसऱ्या भक्तीचं नाव दिलेलं आहे पुष्टी भक्ती. आता मर्यादा भक्ती आणि पुष्टी भक्ती यामध्ये मध्वाचार्यांनी वेगवेगळे डिवायडेशन करून दिलेलं आहे. तुम्हाला मराठीत सांगायचं म्हटलं तर डिवायडेशन करून दिलेलं आहे की बाबा मर्यादा भक्तीत काय आणि पुष्टी भक्तीत काय. आता विभागून दिलं असं म्हटलं तर समजत नाही बऱ्याच वेळेस. डिवायडेशन केलं म्हणजे लगेच लक्षात येतं. मर्यादा भक्तीमध्ये आपल्या घराची म्हणजे आपल्या घराची म्हणतो मर्यादा भक्तीमध्ये देवपूजा, उपासना, सदाचार, देवासाठी सेवा करणे, देवाला विनवणे, आळवणे, तप करणे, एका जागेवर बसून काहीतरी विशिष्ट कालखंडाकरता जप करणे, ही मर्यादा भक्ती मध्वाचार्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे वा आज एकादशीचं कीर्तन आहे तर सगळ्यांना फोन करा किंवा एकादशीला या आणि त्या कीर्तनात भगवंताचे भजन म्हणणे, ही झाली मर्यादा भक्ती. आणि पुष्टी भक्ती मध्वाचार्यांनी अशी विभागून दिलेली आहे की पुष्टी भक्ती म्हणजे काहीच न करणे, फक्त देवावर समर्पण भावना सोडणे.
त्याची इच्छा असेल तर तो कीर्तन करून घेईल. पण ह्या दोघींची गंमत अशी आहे, तुम्ही एकदम पुष्टी भक्तीला सुरुवात कराल तर तुम्हाला काहीच जमणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पुष्टी भक्ती म्हणजे लक्षात आलं का की सगळं भगवंतावर सोडून देणे. करविता तोची, बोलविता तोची, सगळं त्याच्यावर सोडून देणे. बसले आहे, कोणी आणून दिली साबुदाण्याची खिचडी एकादशीला तर खाऊन द्यायची, आणि कोणी जर पोळी भाजी आणून दिली तरी ती खाऊन घ्यायची. याला म्हणतात पुष्टी भक्ती. पण त्या पुष्टी भक्तीमध्ये तुम्ही एकदम प्रवेश करू शकत नाही. त्याकरता त्या साधकाला पहिले मर्यादा भक्तीत कालक्रम गाजावा लागतो. ठाला विठ्ठला. ही मर्यादा भक्तीमध्ये अनेक दिवसेंदिवस कालखंड व्यतीत करत भगवंताच्या अनेक प्रकारे उपासना, संकीर्तन, भजन, नामस्मरण, जप, तप, ध्यान, पूजा, हार, अत्तर, दूध, फळं, फुलं हे सगळं वाहून 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 ती मर्यादा भक्ती ताकदवान करावी लागते. इंद्रियांना बळात आणावं लागतं, इंद्रियांना ताब्यात ठेवावं लागतं. एवढं करून ते इंद्रिय ताब्यात ठेवून मग हळूहळू पुष्टी भक्तीला सुरुवात करायची. ती कशी करायची? करविता धनी, चालविता धनी तोची आहे. मग कोणी बोलून जरी गेलं, ठीक आहे माझ्या देहाला बोलले, म्हणून या मर्यादा भक्तीत काहीतरी तप करावं लागतं, आणि त्या मर्यादा भक्तीतून मग आपल्याला पुष्टी भक्तीत जावं लागतं. मग त्याकरता आपला पुन्हा मुद्दा वळणावर आणतो की त्याकरता आपल्याला आपली बुद्धी शुद्ध हवा असावी लागते. शुद्ध बुद्धी ज्याची असते तोच परमात्म्याचं ध्यान, जप, तप किंवा तोच परमात्म्याची मर्यादा भक्ती आणि पुष्टी भक्ती करू शकतो. ज्याचं चित्त शुद्ध नाही, ज्याची बुद्धी शुद्ध नाही, तो काहीही करू शकत नाही. प्रस्तावना तेच पूर्व रंगाला विराम देतो, उत्तर रंगाला सुरुवात करतो. ठाला विठ्ठल. उत्तर रंगाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचं भजन करू. भजन कसं कराल? छान टाळ्या वाजवा, तोंडाने नुसत्या टाळ्या नका वाजवू, भगवंताचं नामस्मरण करा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम
निवृत्तीनाथ महाराज पांडुरंगासमोर उभे, हात जोडून भगवंताचं रूप न्याहाळताय. धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी न्याहाळिता. धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी न्याहाळिता. बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग, कांती सावळी सुरंग. सगळ्या भावंडांच्या समाध्या झालेल्या होत्या आणि एकटे निवृत्तीनाथ महाराज पांडुरंगासमोर उभे होते. डोळ्यात अश्रू आलेले होते की मी किती धन्य आहे, माझ्याकडनं पांडुरंगाची भक्ती झाली. हात जोडून पांडुरंगाकडे पाहून म्हणतायत, देवा निवृत्तीराज म्हणे भले केले देवा, आता जी केशवा सिद्ध व्हावे. देवा आता सिद्ध व्हा. देव एकदम चपकले, कशा करता? आता माझे श्रम नका घेऊ हरी, आता माझे श्रम नका घेऊ हरी, जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी. पांडुरंग, निवृत्तीनाथ दादा तूही चालला? नाही देवा, आता थकलो. थकलो म्हणजे काय, गुडघे वगैरे दुखायला लागले होते? नाही, आता जेवढं कार्य तुम्ही दिलेलं होतं तेवढं सगळं झालं. नामदेव महाराज म्हणे, देवा सगळे एक एक चालले, काय करायचं? देव म्हणाले, निवृत्तीनाथ दादा खरंच थांबून नाही. नाही देवा, आता विमानी बैसले विठ्ठल रुक्मिणी, घेतला निवृत्ती मध्यभागी. निवृत्तीनाथ महाराजांना मध्यभागी घेतलं. सगळे वैष्णवांचे भार पांडुरंगाने उठवले आणि सगळ्यांना सांगितलं, सप्तशृंगी गळा माझी यावे त्वरित. म्हणून सगळ्या वारकरी लोकांना, सगळे तेवढे जेवढे गोपाळ होते, गोपाळ म्हणजे नारा महादा, विसोबा खेचर, संत ऋषी मुनी, सगळ्यांना देवाने पत्ता दिला की आता तुम्ही कुठे या? सप्तशृंगी गडा माझी यावे त्वरित वेगेसी.
त्वरित या म्हणे पटकन. आणि विमानात बसल्यावर जशा रेल्वेत बसल्यावर आपल्या गप्पा चालतात तशा विमानात बसल्यावर देवाच्या आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या गप्पा चालतात. असं मी खिच्यातली पुडी बिलकुल टाकत नाही. बरंच असं वाटतं की बुवा पुडी सोडतो, तसं नाही. नामदेव महाराजांनी जे म्हटलं आहे तेच सांगतो. माझी भाषा कवचित वेगळी असेल. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत पांडुरंगाला, देवा सगळं आठवतं मला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, तुम्हाला असं वाटत असेल मी काही खिच्यातल्या पुड्या सोडतोय, तसं नाही. मी तुम्हाला अभंगाची ओळ वाचून दाखवतो. निवृत्तीनाथ महाराज विमानात बसल्यावर देवाला म्हणतायत, जे जे सुख आम्ही अनुभवले मना, त्याचा नारायणा आठव होतो. ऐसे पदोपदी निवृत्तीराज कष्टी, कोण कोणाच्या गोष्टी आठवाव्या. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उफराटे. अशा गोष्टी चालत आल्या. गहिनी नाथे मज सांगितले सार, केली ज्ञानेश्वर व्याख्या त्याची. काढीला शोधून अनुभव मुक्ताई, काढीला शोधून अनुभव मुक्ताईने, ते ज्ञान सोपाने संपादिले. अनुभवे निरखला चांगा वटेश्वर, विसोबा खेचर सिद्ध झाला. अशा गप्पा चालत आल्या आणि विमान सप्तशृंगी गडावर आलं. सगळे उतरले. सगळ्यांनी आई साहेबांचा नमस्कार केला. मंडपी बैसले निवृत्ती नारायण, मंडपी बैसले निवृत्ती नारायण. नारद कीर्तन पुढे होत. सप्तशृंगीच्या गडावर निवृत्तीनाथ महाराज आणि नारायण हे दोघी बसले आणि देवीच्या समोर आणि नारायणाच्या समोर आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर नारद कीर्तन करत होते. नामा म्हणे दैवी पहाती सकळ, नामा म्हणे देवी पहाती सकळ. पूजिता गोपाळ आनंदाने. सगळ्यांनी देवीचं पूजन केलं. सप्तशृंगा लागी केली प्रदक्षिणा, आता नारायणा सिद्ध व्हावे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी सप्तशृंगी गडाला प्रदक्षिणा मारली. आपण तिथल्या तिथं मारतो, त्यांनी गडाला मारली. आणि भगवंताला म्हणाले की चला देवा सिद्ध व्हा, उशीर होईल. आणि वंदिली अंबिका निघाले बाहेर, कीर्तन गजर पुढे होत. पंचमीशे दिवशी गेले पंचवटी, उतरले तटी गौतमीच्या तटावर पंचमीच्या दिवशी उतरले. स्नान संध्या केली आणि पुढे त्र्यंबकेश्वराकडे निघाले. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की चला देवा लवकर, उशीर होतोय. म्हणून
त्र्यंबकेश्वरला आले. कुशावर्तावर नारायणाने निवृत्तीनाथ महाराजांना स्नान घातलं. नारायणाने निवृत्तीनाथ महाराजांना स्नान घातलं. निवृत्तीनाथ महाराजांनी महादेवाची पूजा केली. महादेवाची पूजा केली आणि भगवंताने जागा दाखवली. शिळा उघडा. आपुलिया अंगे साहित्य श्रीरंगे पूजियले सांग संत साधू. निवृत्ती देवाने केली. निवृत्ती देवांनी महादेवाची पूजा केल्यानंतर पांडुरंगाची पूजा केली. विठोबाची पूजा उभारिल्या ध्वजा पताकांच्या. तिथं शीळ उघडल्याबरोबर नामदेव महाराज म्हणाले देवाला की जागा म्हणजे तू शीळ तर उघड. शीळ उघडल्याबरोबर तिथं इतका सुगंधी वास आला. तिथं धूप आणि दीप लावलेले होते आणि नामदेव महाराज मध्ये गेले तर तिथं दुर्वा काय काय महाराजांनी लिहिलंय, काय ठेवलेलं होतं समाधीच्या जागेवर. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची जागा पांडुरंगाने दाखवली. शिळा उघडली. तिथून सुगंध अत्तरासारखा धुपासारखा वास बाहेर आला. महाराज आणि देव मध्ये गेले नामदेव महाराज आणि त्या समाधीच्या शिळेवर दुर्वा, दर्भ आणि बेल, तुळशी या 4 वस्तू तिथं अनादिकालापासून ठेवलेल्या होत्या आणि त्या वाळलेल्या नव्हत्या, ताज्या टवटवीत होत्या. म्हणून प्रत्येकाच्या घरात दुर्वा, दर्भ, तुळशी आणि बेल ह्या 4ही गोष्टी असाव्या. दर्भान रक्षतु राक्षसान. दर्भ हे राक्षसांपासून आपलं रक्षण करतं. मग आता तुम्ही म्हणाल की राक्षसांपासून म्हणजे आता कुठे रावण आणि कंस आला, तर त्याची व्याख्या अशी करा कलियुगात की दर्भान रक्षतु राक्षसान म्हणजे राक्षसी प्रवृत्तीपासून आपलं रक्षण करतं. म्हणून निवृत्तीनाथ महाराज समाधीकडे जायला लागले. निवृत्ती देवासी स्पुंदती ऋषीश्वर लाविला पदर डोळीयासी. सगळे ऋषीश्वर सगळ्या ब्रह्मगिरीहून ऋषी खाली आले. तिथं आजही तुम्ही गेले ना ब्रह्मगिरीला तर कुठे न कुठे कान्याकोपऱ्यात ऋषी तप करतच असतात. नामा म्हणे पुढे उभे नारायण आरंभिले नमन निवृत्तीराजे. निवृत्तीनाथांनी नमन चालू केलं. नमो गणपती गजानना, नमो सरस्वती मंगल ध्याना, नमो अगाध ब्रह्मपूर्णा, नमो नमो स्वामी नामा नमन चिन्मय गुह्य गोपी, नमो सर्व मुनी निजगुरु. खूप मोठं नमन केलं निवृत्तीनाथ महाराजांनी. सगळ्या ऋषीवरांना, पांडुरंगाला, रुक्मिणी मातेला सगळ्यांना नमस्कार केला. निवृत्तीनाथ महाराजांनी त्या जागेवर धूप गंधादीप पुष्प फल वाहिले. पूजिला निवृत्ती महाराजांनी जागेची पूजा केली. परत बाहेर आले आणि मग सगळ्या ऋषीश्वरांनी आणि वैष्णवांनी निवृत्तीनाथ महाराजांची पूजा केली. प्रेमे आसुवे येती सकाळांची या डोळा, माळ घाली गळा पुंडलिक महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या गळ्यात माळ घातली. मग का माळ नव्हती का? आता आपल्यासारखा तर्क तर कोणी करू शकत नाही. असं असतं की आपल्यापेक्षा श्रेष्ठाने माळ घालावी गुरुमंत्राची. त्या प्रकारे पुंडलिक महाराजांनी, पहिले पुंडलिक महाराजच सगळ्यात पुंडलिका वरदे हरे विठ्ठल. पुंडलिक महाराज नसते तर विठोबा आलेच. म्हणून पुंडलिकाने माळ घातली. निवृत्ती देवे ग्रंथ केला होता सार,
ठेविला समोर विठोबाच्या, सगळा ग्रंथच्या ग्रंथ विठोबाच्या पायापुढे ठेवला. समाधीच्या पाळी बैसली सकळी, केला या गोपाळी जय जयकारे. मग भगवंताने धरलं निवृत्तीनाथ महाराजांना आणि पुंडलिकांनी, नामदेव महाराजांनी आणि समाधीच्या शिळेवर नेऊन बसवलं. निवृत्तीच्या संगे पुंडलिक पांडुरंग, सिद्ध झाले सांग समाधीसी. नामा म्हणे देवा काय पहावे आता, गेला पंढरीनाथा चिद्भानू तो. नामदेव महाराजांनी शब्द काढलाय निवृत्तीनाथ महाराजांकरता की चिद्भानू गेला माझा. निवृत्तीनाराज बैसले समाधी सुचित, चिन्मयते ज्योत उजळली. पुंडलिके मिठी निवृत्तीच्या गळा, पुंडलिक महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या गळ्याला मिठी मारली. अवघियांच्या डोळा आसुवेती, विठोबाचे हृदय आले भरून. झाकिले नयन निवृत्तीराजे, विठोबांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यांना बंद केले. पुंडलिके आणिले विठोबासी बाहेर, केला नमस्कार वैष्णवांनी. पुंडलिक महाराजांनी विठोबांना बाहेर आणलं. शिळा घालायच्या पहिले विठोबा त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या सुंदर मुद्रेकडे पाहतायत की किती सुंदर दिसतोय माझा निवृत्ती. आणि नामदेव महाराज म्हणतायत गेले दिगंबर, ईश्वर राहिल्याच्या कीर्ती जगा माझी, राहिल्याच्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. निवृत्तीनाथ महाराजांनी परत डोळे उघडले की एकदा पांडुरंगाचं रूप आपल्या मनात साठवून घेऊ म्हणून पांडुरंगाचं रूप आपल्या डोळ्यात घेतलं निवृत्तीनाथ महाराजांनी. आणि हात जोडून निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत की देवा काय वरदान द्या आम्हाला. पांडुरंग म्हणतात काय वरदान पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आता नवजो आणि कठाया, पाया गाऊ गीत लागो पाया. काय वैकुर लागो पाया गा, काय वैकुंठ बापुढे. हा काय वैकुंठ बापुढे. तुझ्या प्रेम सुखा पुढे, तुझ्या प्रेम सुखा पुढे. आता नवजो आणि कठाया, आता नवजो आणि कठाया. गाऊ गीत लागो पाया, गाऊ गीत
लागो पाया निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत की विठोबा तुझ्या प्रेमा तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी आम्ही विठो तुझे वेडी म्हणून एकदा पांडुरंग डोळ्यात साठवला आणि तो चिद्भानू समाधीस बसला. बाहेर आल्यावर पांडुरंगाला हृदय भरून आलं, डोळ्यातून पाणी येतंय म्हणून पुंडलिकांनी देवाला बाहेर काढलं. देवा मला तुझं सगळं माहिती आहे, तुला भक्तांचं दुःख पाहवलं जात नाही, तुझ्यापासून भक्त वेगळा होतोय म्हणून तुला दुःख होतंय. म्हणून असं म्हणता म्हणता पांडुरंगाने सांगितलं घाला फटकन शीळ. म्हणून पुंडलिक महाराज, नारा महादा विसोबा खेचर यांनी शीळ घातली आणि मोठ्याने त्या गौतमीच्या तटावर गजर झाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका निवृत्तीनाथ महाराज की जय. गजर झाला. सगळ्यांनी समाधीला प्रदक्षिणा घातल्या आणि सगळ्यांनी पांडुरंगाला नमस्कार केला. नामदेव महाराजांनी विशेष पांडुरंगाला धरून ठेवलं. देवा सगळे गेले, आता मला फक्त ज्ञानेश्वराची आठवण येते. म्हणून ज्ञानेश्वरांची आणि नामदेव महाराजांची भेट देवाने घालवून दिली आहे, ती कधीतरी एखाद्या कीर्तनात सांगू. म्हणून आजच्या षटतीला पापनाशिनी एकादशीच्या दिवशी, आजच्या दिवशी तीळ खाल्ली तर चालते, तुम्ही भोगीलाच खाऊन घेतली. भोगीला घातलेली चालत, ती एकादशी येऊ का काही येऊ, संक्रांतीला जरी एकादशी आली तरी त्या दिवशी तीळ खाल्लेली चालत. षटतीला पापनाशिनी, आजच्या दिवशी तीळ खाल्लेली चालते. ती तीळ पोटात गेल्यावर शरीरातलं पाप कमी होतं, म्हणून ती आजची षटतीला पापनाशिनी आहे. म्हणून आजच्या दिवशी भगवंताला एकच मागू की आमच्या शरीरातलं, आमच्यामधलं पाप घालव, पुण्याचा उदय होऊ दे आणि तुझ्याशिवाय आम्ही कुठे जाऊ. आनिक नवजो आनिक ठाया तुझ्या पुढे, तुझ्या नामापुढे, तुझ्या प्रेमसुखापुढे वैकुंठ पण आम्हाला नको आहे. कारण तुझ्यामध्ये संत समागम, तुझ्याजवळ असलं की संतांचे मेळे भरतात आणि सगळा सुखाचा सुकाळ आम्हाला असतो. म्हणून भैरवीत तुकाराम महाराज
Thank you.